आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर महायुती सरकारने लाडक्या बहिणींचे आभार मानले होते। मात्र निवडणुकीआधी जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकारने निवडून आल्यास लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं। मात्र सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याने अद्याप त्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। यावरून विरोधक सरकारवर टीका करतायत। अशातच महायुती सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांनी लाडक्या बहिणी 1500 रुपयांमध्ये खुश असल्याचं म्हटलंय। लाडक्या बहिणींच्या एप्रिलच्या हप्त्यावरून सरकारची टोलवाटोलवी सुरू आहे। अशातच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही, असं विधान अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपये पुरेसे आहेत असंही नरहरी झिरवाळ म्हणाले। महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं असताना नरहरी झिरवाळ यांनी मोठं विधान केलं आहे। लाडक्या बहिणी नाराज आहेत हे फक्त विरोधकच सांगत असतात। सर्व बाजूंनी लाडक्या बहिणी खुश आहेत। 2100 रुपये देणार असं कोणी जाहीर केलेलं नाही। विरोधकांनी आधी म्हटलं की महायुती लाडक्या बहिणींना 1500 रुपये देणार नाही, कारण त्यांच्याकडे 1500 रुपये देण्याची ऐपत नाही। त्यानंतर त्यांनी म्हटलं की 2100 रुपये देणार आणि मग 1500 रुपये दिले नाही तर 2100 कसं देणार अशा पद्धतीचे आरोप सुरू केले होते। 1500 रुपये दिल्यावर त्यांनी 2100 रुपयांवर जोर धरला। तो असा काही प्रकार नाही। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देखील परिपूर्ण आहेत। लाडक्या बहिणी 1500 रुपयांमध्ये खुश आहेत असे विधान नरहरी झिरवाळ यांनी केले आहे। दरम्यान एप्रिल महिना संपण्याच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरित केला जाणार असल्याचे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते। मात्र महिना संपायला 3 दिवस उरलेले असताना अद्यापही योजनेचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत। त्यामुळे एप्रिल महिन्याचे पैसे केव्हा जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय। नाराज आहेत, त्यांना 2100 जागी 1500 मिळतात, तेही वेळेवर मिळतात। लाडक्या बहिणी नाराज हे आपण सांगत असतो किंवा विरोधक सांगत असतात। बाकी लाडक्या बहिणी खुश आहेत हे एका बाजूनी नाही तर सर्व बाजूने लाडक्या बहिणी खुश आहेत। सरकार बसण्याच्या आधी 2100 रुपये देणार असं जाहीर केलं होतं, मात्र मिळताना आता 1500 मिळतात आहे। 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही, हे द्यावेत। आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत, यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही, अशाच पद्धतीने सुरू केलं होतं। नंतर काय तर 2100 देणार आहे, 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला, तर तसा काही प्रकार नाहीये। आपलं मत किती आहे, 1500 का 2100? नाही, 1500 सुद्धा परिपूर्ण आहेत, कारण ज्या पद्धतीनं आता 1500वर महिला खुश आहेत। महिला म्हणजे ज्या वयोवृद्ध काही महिला त्याच्यातून सुटून गेल्या होत्या त्यांनाही त्याचा लाभ मिळाला आहे। अगदी मुलं बाळं किंवा नातवंड काहींना असतील त्यांना 2 रुपये देण्याचा स्वतःचा अधिकार त्या ठिकाणी, स्वतःच्या हक्काचे पैसे द्यायचं त्यांना ती सुविधा निर्माण झाली असं म्हणू। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।